नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर बघा, प्रत्येक महिलेचं एक कॉमन स्वप्न असतं, ते म्हणजे आपला चेहरा सुंदर असावा, चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचे डाग डब्बे नसावे, पिंपलचे डाग नसावे, वांगाचे डाग नसावे, टॅनिंग नसावं, असं प्रत्येकाला नेहमीच वाटतं. म्हणून आपण त्यासाठी वेगवेगळे उपाय देखील करतो, पार्लरमध्ये जातो, वेगवेगळ्या क्रीम वापरतो, परंतु काहीच फरक त्यापासून आपल्याला जाणवत नाही. जर तुमच्याही चेहऱ्यावरती डाग असेल किंवा पिगमेंटेशन आलं असेल, तर एकदा हा उपाय नक्की ट्राय करून बघा. खूप सोप्या पद्धतीने, घरगुती पद्धतीने एक रेमेडी मी या ठिकाणी तुमच्यासोबत आज शेअर करते, ज्याचा की सर्वांनाच खूप जास्त फायदा होणार आहे आणि घरातीलच वस्तू आपण यूज करणार आहे. कुठल्याही प्रकारचा जास्त खर्च करण्याची आपल्याला या ठिकाणी गरज नाही आहे, पण एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान रिझल्ट तुम्हाला यापासून मिळणार आहे. तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला. तर बघा, या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं लागणार आहे ते म्हणजे फेअर अँड लवली. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, आपण फेअर अँड लवलीचा वापर जो आहे तो स्किन ग्लो होण्यासाठी याचा यूज करत असतो. पण आता ही फेअर अँड लवली नुसती लावून एवढा काही रिझल्ट आपल्याला बघायला मिळत नाही. त्याऐवजी जर तुम्ही यामध्ये काही गोष्टी जर ॲड करून जर याचा यूज केला, तर नक्कीच तुमचे जे काही डाग असेल किंवा काळवटपणा असेल तो दूर होणार आहे. तर बघा, मी या ठिकाणी अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये फेअर अँड लवली घेतलेली आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारची जी फेअर अँड लवली आहे, म्हणजे पाऊचमधली किंवा अशी बॉटलमधली कुठलीही घेऊ शकतात. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे खोबरे तेल. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे आपल्याला नारळाचं तेलच आपल्याला वापरायचं आहे. दुसरं कुठलंही तेल आपल्याला यामध्ये ॲड करायचं नाही आहे. खोबऱ्याचं तेलच आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि बघू शकता, मी जवळपास अर्धा चमचा खोबऱ्याचं तेल यामध्ये ॲड केलेलं आहे. आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे व्यवस्थित मिक्स होत नाही, तोपर्यंत बघा आपल्याला व्यवस्थित हे हलवत राहायचं आहे. जी काही फेअर अँड लवली आणि खोबऱ्याचं तेल व्यवस्थित आपल्याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल ना, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. त्यानंतर बघा, आपल्याला यामध्ये अजून एक गोष्ट ॲड करायची आहे, ती म्हणजे हळद. मी या ठिकाणी हळदीची क्वांटिटी थोडी जास्त घेतलेली आहे. तसंही आपल्या चेहऱ्यासाठी हळद ही खूप गुणकारी असते, हे तुम्हाला वेगळं सांगण्याची देखील गरज नाही आहे. तर बघा, मी या ठिकाणी हळदीची क्वांटिटी थोडी जास्त ठेवलेली आहे. त्यानंतर आपल्याला व्हिटॅमिन सीची जी टॅबलेट असते ती आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे. त्यामधलं जे लिक्विड आहे ते आपल्याला या मिश्रणामध्ये ॲड करायचं आहे. बघू शकतात, अशा पद्धतीने जी व्हिटॅमिन सीची जी टॅबलेट असते ती तुम्हाला कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये मिळून जाईल आणि याचा स्किनसाठी खूप फायदा देखील होतो. चेहरा जर तुमच्या चेहऱ्यावरती जर काळवटपणा आला असेल किंवा पिगमेंटेशन असेल, ते लाईट करण्याचं काम जे आहे ते हा सगळा ही व्हिटॅमिन सीची टॅबलेट जे आहे ती करत असते. तर बघा, मी या ठिकाणी एक टॅबलेट यामध्ये ॲड केलेली आहे. त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट टाकायची आहे, ती म्हणजे व्हॅसलीन. आता तुम्हाला माहीत आहे, उन्हाळा चालू आहे. उन्हाळा म्हटलं की आपण नेहमीच उन्हामध्ये इकडे तिकडे कुठेतरी काही ना काही कामासाठी जात असतो. तर त्यामुळे आपला चेहरा खूप जास्त टॅनिंग येतं, ड्रायसुद्धा होतो चेहरा. तर हा चेहरा सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे व्हॅसलीन. म्हणजे उन्हाळ्यासाठी सनस्क्रीन लावण्याची देखील आपल्याला गरज पडणार नाही, एवढा पॉवरफुल हा फेस पॅक आपण बनवत आहोत. तर बघू शकतात, आता या सगळ्या गोष्टी आपण ॲड केल्यानंतर व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकही गोष्ट अशी म्हणजे खूप जास्त वेळ लागला मिक्स करायला तरीही चालेल, पण व्यवस्थित पूर्ण याला मिक्स करून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात, ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल. तर बघा, मी याला व्यवस्थित जितकं तुम्हाला मिक्स करता येईल ना, तेवढं याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये जसं दिसतंय आणि तुम्हाला वाटत असेल की हा पॅक तर खूपच कमी झाला, पण हा थोडासाच पॅक आपण या ठिकाणी बनवत आहे आणि आपल्या एका चेहऱ्यासाठी हा पुरेसा आहे. बघू शकतात, कारण यामध्ये आपण ज्या काही गोष्टी टाकलेल्या आहे, पूर्ण लेअर आपल्याला यावरती चेहऱ्यावरती लावायचा नाही आहे. अगदी हळूवारपणे मसाज आपल्याला चेहऱ्याची यापासून करायची आहे. त्यामुळे बघा, आता ह्या ज्या गोष्टी आहे, आपण ज्या गोष्टी यामध्ये ॲड केलेलं आहे ते आपल्या स्किनसाठी, आपल्या चेहऱ्यासाठी खूप जास्त फायद्याच्या आहे. अजून काही गोष्टी आपल्याला यामध्ये टाकायच्या आहे, पण आहे त्या गोष्टी बघू शकतात, या सगळ्या गोष्टी आपल्या स्किनला ग्लो करण्याचं काम करतात. पण ह्या जर एकत्र करून आपण ज्यावेळेस लावतो ना, त्यावेळेसच आपल्याला खूप छान रिझल्ट यापासून मिळतो. आता तुम्ही रोज रात्री झोपण्याआधी जे खोबऱ्याचं तेल आहे त्यानेसुद्धा चेहऱ्याची मालिश करू शकतात. त्यानेसुद्धा खूप छान चेहऱ्याला फरक जाणवतो. आणि बघा, या ठिकाणी आता फेअर अँड लवलीचे फायदे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. आपला चेहरा ग्लो करण्यासाठी आपण फेअर अँड लवली वापरत असतो.
पण आता ही नुसती वापरून तेवढा काही रिझल्ट आपल्याला मिळत नाही, पण ह्या रेमेडीसोबत जर आपण फेअर अँड लवलीचा जर यूज केला ना तर नक्कीच तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळणार आहे. खूप सोप्या पद्धतीने आणि खूप कमी खर्चामध्ये आपला जे पिगमेंटेशन असेल किंवा मग जे काही टॅनिंग वगैरे आलं असेल किंवा काळवटपणा आला असेल तो खूप लवकर कमी देखील होतो. तर बघा आता हे जे आहे व्यवस्थित अगदी 2 मिनटं व्यवस्थित असंच सोडून दिलं होतं, म्हणजे अगदी आपल्याला लगेचच याचा वापर करायचा नाही आहे. थोडा वेळ 2 मिनटं व्यवस्थित आपल्याला हे असं मिक्स करण्यासाठी म्हणजे मिक्स केल्यानंतर ठेवायचं आहे आणि 2 मिनटानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे ते म्हणजे लिंबू. आता बघा लिंबू किती ॲड करायचा किंवा लिंबाचे जे फायदे काय आहे, जर तुमच्या चेहऱ्यावरती जर लिंबाने काही ॲलर्जी होत असेल, पिंपल्स वगैरे येत असेल तर तुम्ही अवॉइडसुद्धा करू शकतात. आणि जर लिंबामुळे तुमच्या चेहऱ्याला काही त्रास होत नसेल, सूट होत असेल लिंबू, तर तुम्ही या ठिकाणी बिंदास लिंबू ॲड करू शकता. आता लिंबू आपल्याला खूप जास्त क्वांटिटीमध्ये ॲड करायचा नाही आहे. बघू शकतात अगदी 4-5 थेंब आपल्याला लिंबाचे घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये जसं दिसतंय ना सेम तीच प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. 2 मिनटानंतरच आपल्याला लिंबू मिक्स करायचा आहे. लगेचच त्या रेमेडीमध्ये लिंबू टाकायचं नाही आहे. तर बघा अगदी 4-5 थेंब मी या ठिकाणी लिंबाचे घेतलेले आहेत. त्यानंतर ह्या रेमेडीमध्ये आपल्याला हे लिंबूचा जो रस आहे तो ॲड करायचा आहे. व्यवस्थित आधीसारखंच आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बघा या ठिकाणी कुठलाही जास्त खर्च न करता आपला जो पॅक आहे, फेस पॅक आपण याला बोलू शकतो, तो या ठिकाणी तयार झालेला आहे. आता नुसता फेस पॅक बनवून उपयोग नाही, तर याचा वापर कसा करायचा, लावायचा कसा, किती वेळा लावायचा ते देखील जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं असतं. तर बघू शकतात मी डायरेक्टली माझ्या फेसवरती तुम्हाला हे ॲप्लाय करून दाखवत आहे. आणि ज्यांनी कुणी याआधी याचा वापर केला असेल ना त्यांनी प्लीज कमेंटमध्ये नक्की कळवा, तुमचा रिझल्ट सांगा, म्हणजे तुमची एखाद्याची कमेंट बघून इतरांचा देखील नक्कीच फायदा होऊ शकेल. तर बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला चेहऱ्यावरती हे ॲप्लाय करायचं आहे. तुम्ही दिवसातून एकदा याला लावू शकतात आणि आठवड्यातून 3 वेळा जरी लावलं तर जसा जो तुम्हाला वेळ भेटेल तसं तुम्ही लावू शकतात. आठवड्यातून 3 वेळा तरी तुम्हाला हे लावायचं आहे. जर तुमच्याकडे जर रोज वेळ असेल तुम्हाला तर तुम्ही रोजसुद्धा लावू शकतात. आणि तुम्ही एक ऑब्झर्व करा, हे लावल्यानंतर तुमचा चेहरा इतका मऊ आणि कापसासारखा तुम्हाला जाणवणार आहे ना, खूप सॉफ्ट चेहरा होतो. आता 10 ते 15 मिनटं चेहऱ्यावरती हे व्यवस्थित अशा पद्धतीने मालिश करत राहायचं आहे. सुकल्यानंतर म्हणजे 10-15 मिनटानंतर आपल्याला व्यवस्थित चेहरा जो आहे थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. खूप सुंदर रेमेडी आहे. सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला मसाज करायचे आहे, जेणेकरून आपलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं, पिगमेंटेशन खूप लवकर दूर होतात. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.